हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश. आजचा दिवस जो आहे तो संडे. आज आहे रविवार. आजच्या दिवशी माझी जे पण आता या महिन्यामध्ये माझी शिफ्टिंगची कामं आता चालू होणार आहे नवीन घरामध्ये माझ्या. आता सध्या मी 1 महिन्यासाठी फक्त या घरामध्ये राहणार, रेंटच्या घरामध्ये. पण याचं जे भाडं आहे ते पूर्ण महिन्याचं मला भाडं द्यावंच लागेल. पण त्याच्यामुळे मी काय बोललो ओनरला की तुम्ही मला पूर्ण महिन्याचं राहू द्या. त्याच्या आधीच मी शिफ्टिंग करणार आहे. तर तुम्हाला ते जी पण असणार आहे साफसफाई करण्याची कामं, ती सगळी कामं त्यांना करून देणार आहे घराची. नंतर मग मी इथून शिफ्ट करणार आहे पूर्णपणे. ते शिफ्टिंग झाली की मग ते साफसफाईची कामं करून घेईल. नंतर मग आता चालू 11 वाजता. आता 11 वाजता एकाला बोलवलं आहे. मला तर नवीन जाळीसाठी नवीन त्या घराच्या जाळीसाठी खिडक्यासाठी मला नवीन जाळी पाहिजे. म्हणजे ती तासांची जाळी जी असते ती मला म्हणजे बसून पण घ्यायची आणि बनवून पण घ्यायची ती पण. पण तर ते बघणार आहे की कसं आहे ते. आता मी आता कालच्या दिवशी फोन तरी केला त्या माणसाला. पण तो बोलला की त्याची प्राईज तरी जास्त सांगितली. तर मला ते 2-3 लोकांना विचारणार आहे. इथं खाली पण आहे एक विंडोचा एक शॉप आहे. तिथं खायला विचारतो की किती होऊ शकते, कारण की मेजरनुसार पूर्ण बनत असणार ते. तर त्या माणसाला घेऊन जातो मी त्या नवीन घरामध्ये आणि ती मेजरमेंट करून त्यांना विचारून घेतो की किती होईल. तर 2 जाळ्या फक्त पाहिजे, हॉलला आणि बेडरूमला. किचनमध्ये पूर्ण तो दरवाजा आहे ओपन करण्यासाठी, तिथं तर काय होणार नाही बरोबर. हे आपली जाळी वेळी. पण एक आपली जी इनविजिबल जी जाळी असते याच्यासाठी कबुतरांसाठी, ती पण मला लावून घ्यायची. ती कारण की ती पण सेफ्टीमध्येच आहे. तर ती पण बघणार आहे. पण तिची पण आय थिंक प्राईस पण तिची पण कमीच आहे. तर ती पण लावून घ्यायची मला नवीन घरामध्ये. आता आजपासूनच मी ते काम चालू करणार आहे. पण शिफ्टिंगची जी प्रोसेस असणार आहे अजून 2-3 एक 2 किंवा 3 हप्त्यामध्ये ती होऊन जाईल माझी. अशी प्रॉपर सांगू शकत नाही. काय की मला पण सुट्टी बघायला लागेल, माझी सुट्टी घ्यायला लागेल. तर 2-3 मला 3 दिवस सुट्टी घ्यावी लागेल. म्हणजे शिफ्टिंग करण्याच्या आधी पण आणि शिफ्टिंग करण्याच्या नंतर पण. कारण की नंतर मग मी पूर्ण थकून गेलो असणार आहे. ते पूर्णपणे म्हणजे शिफ्टिंगच्या टायमाला जाऊन माहिती आहे किती प्रॉब्लेम होतो, की सगळं ते बघावं लागतं. तर तिच्यामध्ये जर फॅमिली मेंबर असेल, चौक असतील तर सोबत ते काम होऊन होतं बरोबर. मी तर याच्यामध्ये मी एकटाच आहे, सगळं मला बघावं लागणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या आधी पण मी शिफ्टिंगची कामं केलेली. मी एकटं होतो आधीच्या घरामध्ये पण. त्या टायमाला पण मी ते केलं होतं. आता पण मी त्यात सेमच करणार आहे. पण सगळे जे पण आहे सामान माझं पुढं पण पॅकिंगमध्येच आहे. फक्त काय थोडंफार जे मी आत्ता फक्त मला जे यूज करत होतं तेवढं फक्त मी काढून ठेवलेलं. आता ते पण आता मी नंतर पॅक करायला सुरुवात करणार आहे. पण एक करणार आहे की जे माझं जे जुनं सामान आहे, जे कामाचं नाही आहे, ते मी सगळं फेकून देणार आहे. म्हणजे कागद जे असतील ते, किंवा दुसरे पण आपले वस्तू असतील त्या पण मी फेकून देणार आहे. किंवा असं एक्सचेंजमध्ये कोणतंही दुसरं भांडं घेऊन घेऊ. चला मग आता आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो मी. ठीक आहे, 11 वाजता निघेल मी इथून. आता ती डायरेक्ट पाठवायची जाईल आणि तिथं मग जाळीबळीचा पूर्णपणे मेजरमेंट बघून घेईल की कसं काय आहे ते, किती फीटची जाळी ती पण बघायला लागणार आहे. आणि त्यानुसारच मी तिथं फिटिंग करणार आहे. आणि बाकीचं ते इनविजिबल जाळी जी आहे ती पण करणार आहे. गिझर पण लावणार आहे, कारण की गिझर नाहीच आहे. कारण की या घरामध्ये पण तर गिझर नाहीच आहे. मी तो त्या आपल्या शेगडीवरती मी पाणी गरम करतो आणि त्याच्यातूनच पण म्हणजे माझं ते आंघोळीचं काम चालू असतं. आता सध्या तरी नवीन घरामध्ये तर हा पण एक प्रॉब्लेम आहे की तिथं एमजीची लाईन नाही आहे. तर तिथं ती एमजीची लाईन येणार आहे. जेव्हा ती येईल त्या टायमाला ते मला पाणी भेटेल. मग तोपर्यंत माझी नवीन एक इलेक्ट्रिकची सर्किट घेतलेली आहे. त्याच्यावरती मी सगळं आता हे सगळं माझं जेवण बिवण आणि मग पाणी पिणी गरम करण्याचं तिथंच होणार आहे. पण स्टार्टिंगला मी सध्या हेच करणार आहे. कारण की जे गिझर असणार आहे ते मला गिझर बघायला लागणार आहे. कमी प्राईजमध्ये पण भेटतं, तर ते पण बघणार आहे कसं आहे ते. कारण दुकानामध्ये जाऊन पण बघायला लागणार आहे. 2-3 आता इथं आहेत. आपले होलसेल मार्केट किंवा आपले दुसरे जे मार्केट असतात आपले काय दुकानं, त्या दुकानामध्ये जाऊन मग ते मी बघून येणार की कशा प्राईसमध्ये ते भेटतील आपल्याला. चला मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघा आंबावडी आणली कालच्या दिवशी. काल परवाची डिश आणली. याच्यामध्ये आंबावडी पण घेतली मी. आणि मला बाटल्या पाहिजे होत्या, पाण्याच्या बाटल्या. तर माझ्या जे पण बाटल्या होते ते सगळ्या आपल्या बिस्लेरीचे किंवा आपले माझ्या बाटल्या होत्या. मी काय केलं ते आता त्या बाटल्या साडे ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाटल्या आणलेल्या आहेत. 200 रुपयामध्ये मला 6 बाटल्या भेटल्या ट्रान्सपरंटमध्ये व्हाईटमध्ये. तर ते तुम्हाला दाखवतो. जेव्हा सध्या मी त्या 3च काढलेल्या, 3 होतं साईडला ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यात त्या आता जे खराब होतील दुसऱ्या बाटल्या म्हणजे जे नॉर्मली जे आहेत त्या बाटल्या हे झाल्यावरती मग मी ते हे करणार आहे. मग नवीन 3 बाटल्या काढून घेणार आहे. हे इथं 3 बाटल्या इथं या नॉर्मली आहेत. प्लस ही माझी बाटली, तर ही पण काढणार आहे काही दिवसांना. आता इथं टाकी बसणार आहे. इथं 250 लिटरची बसेल आणि 41 जी असणार आहे इथं वरती, तिथं ते 425 लिटरची बसणार आहे. आणि अजून एक जी असणार आहे 400 लिटरची, ती इकडे बसेल या ठिकाणी. या बाथरूममध्ये 200 लिटरच्या 2 टाक्या बसतील. पण सध्या ती मी ते लावणार नाही आहे. मला त्या 2 टाक्यांमध्ये घेऊन जाईल माझं काम सध्या. आणि एक ड्रम तर आहे माझा. हे जे 400 लिटरचं जे असेल ते नंतर लावून घेईल. एवढंच होतं, एक बाकी राहिलं एक पाईपचं एल्बो लावतं बाकी. तो झालं की माझं काम झालं. इथं ही 250 लिटरची आहे. आणि बेडरूममध्ये जी आहे ती
हे बघा, बेडरूममध्ये जी आहे ती आपली 400 लिटरची टाकी आहे. आणि आता हा जो सॉकेट आहे आपला तोच आहे, इन्व्हर्टरचा सॉकेट आहे त्याचा. तर याची फिटिंग थोडीशी साईडला इथं करायला लागणार आहे. तिथं ते पॅकिंग लावायला लागणार आहे काहीतरी. ती पॅकिंग झाल्यानंतर इकडच्या साईडला इथे इथे 175 लिटरच्या ज्या 2 टाकी असेल त्या बसतील, किंवा 400 लिटरची बसू शकते याच्यामध्ये. पण ते इथला हा जे अंतर आहे ते टाकी आतमध्ये दिसायला पाहिजे, तेवढं फक्त बघायला लागणार आहे. चला, किचनची टाकी सुद्धा लावली गेली, बोलो फिटिंग झालेली. आता पाणी भरतं यामध्ये बघा, पाणी पण घालतं आता. ही आहे 250 लिटरची टाकी आता लावून घेतलेली. आणि तिथं बेडरूमच्या वरती जी आहे त्या मास्टर बेडरूमला तिथं ती 425 लिटरची टाकी. सध्या ही पाणी भरतं, पण तिथं पाणी अजून भरतं बाकी अजून. आताच त्या टाकी लावली गेलेली आहे आपल्या नवीन घरामध्ये. 2 टाकी लावल्या गेल्या. आता फक्त आपली टाकीची जाळी, सी मॉस्किटोची जाळी, ती फक्त लावायची बाकी. तिला सध्या मी बघतोय कोणी भेटलं तर ते कमी प्राईजमध्ये थोडंसं करून घेणार आहे. फक्त काय हॉलला आणि बेडरूमला फक्त ती लावायची. ते लावून झालं की मग शिफ्टिंगची प्रोसेस चालू. पण सध्या आता आपला हा हे अधिक महिना आहे. अधिक महिना असल्यामुळे मी ते शिफ्टिंग करू शकत नाही आहे. अधिक महिना झाल्यानंतर मग मी शिफ्टिंग करणार आहे. आता बघूया कोणते दिवस ठेवतो, कारण की आता हा महिना तर पूर्णच आहे जूनचा. तरी पण मला ते भाडं द्यावं लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये. त्यामुळे मी तो विचार करतो की आता पूर्ण म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर मग मी शिफ्टिंगची प्रोसेस मग चालू करणार आहे. तोपर्यंत जेवढं लवकर होईल तेवढं ते नवीन घरामध्ये आपल्या वॉस्कोटिशीच्या जाळ्या असतात त्या लावून घेणार आहे. पण ती जी इनव्हिजिबलची जाळी आहे ती प्राईस असते, 19,500 रुपयाची प्राईस आहे. त्यामुळे मी ती आता काम करणार नाही. ती आता ते 2 महिन्यानंतरच काम करायचं. सध्या आता एवढं लावून घरामध्ये काय एवढं सगळं आता करायची गरज नाही आहे. ते हळूहळू करू शकतो नंतर. किंवा आपली जी नॉर्मलची जाळी असते आपली लोखंडी फ्रंटला, तशी लावली तर पण चालेल, पण ती पण महागात पडेल. बघूया आता कसं होतं ते. इनव्हिजिबल जाळी किंवा आपली ती लोखंडी जाळी तशी कुठेतरी लावून घेणार आहे. ताईकडून अनारसी घेणार होतो, एवढे सर्व गेले अनारसे. चला मित्रांनो, खिचडी उमरलेली आहे. आता फक्त 2 अंडीचं ऑमलेट करतो आणि खातो. आणि भाजीमध्ये सिमला गिलकीची भाजी आहे, तिला गरम करून घेतो आणि जेवण करून घेतो. नंतर मग डायरेक्ट झोपण्याचं काम. सकाळी उठून मग बाकीचे सगळं कामं मॉर्निंगची करायची असतात ती करून घेतो. आता 2 अंडी काढून घेतलं जातं. फक्त पटकन कांदा कापून घेतो आणि त्यामुळे टाकतो, मिक्स करून टाकतो. हे पहिले टमाटर टाकून तो दोन्ही हाताने कामं एकसाथ कामं करतात. मी आता मस्त करायला पूर्ण अख्खा कांदा झाली की आपला फक्त अर्धाच कांदा आपला तो होऊन जाईल आरामशी. मी कांद्यामध्ये कसं काम करू शकतो, एक तर शूट करू शकतो किंवा आपलं हे. तर हे सगळं टाकलं गेलं. चटणी काढायला लागेल. चलो, चटणी टाकतो थोडीशी. मसाला तर नाही आहे, गरम मसाला तर नाही आहे सध्या. जेवढा आहे तेवढं टाकतो. आणि मीठ बाकी होतं ना, मीठ पण टाकून आताच. मी माझ्या पद्धतीने मीठ टाकतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. काय मला असं मीठ आवडत नाही टाकायला. टेस्ट लागते पण त्याच्याने पण ते असं आवडत नाही, खारटपणा. आता चमच्याने पण ते मिक्स करून घेतो. चमचा मला पाहिजे, चमचा भेटला. ते चांगल्यापैकी मिक्स करून घेतो. तवा पण रेडीच आहे, तेव्हा तवाला धुवूनच ठेवलेला आहे. हा कांदा जो आहे तो कांदा प्रॉपर हे व्हायला पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे. जोड आता हे तर रेडी झालेलं आहे. तव्याचं पाणी काय होतं, पहिले ॲक्च्युली करावं लागेल. तवा घेतात आणि चालू पण करून टाकलेलं आहे.
टाकतो हे सर्व सगळ्यापर्यंत हे हलतो भरपूर. आणि आपलं हे तेल तेल जास्त नाही टाकत बस, तेल मी थोडंच टाकतो. हे फक्त चेक करायला नको म्हणून. तर हे मिक्स केलेलं आहे, तर याला फक्त तुम्ही टाकून देतो बस. हे पडायला नको माझ्या हातून. थोड्या वेळानंतर दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. वाटतं बरोबर मिक्स नाही झाले दिसत, पातळ. ठीक आहे, आता पातळ तर काय करणार, पण खाता तर येईल ना. चालू ना खाली गॅस. हां चालेल चालेल. सध्या फक्त याला ठेवतो तसंच. मग थोडंसं तेल टाकून देईल, मग झालं काम. तुम्हाला जेवण सुरुवात करणार. ऑमलेटचा आकार बघू शकता तुम्ही कसं बनवलेला आहे. प्रॉपर असं राऊंडमध्ये नाही, पण आहे बरोबर बनवला गेला आहे. आणि मेन म्हणजे आहे आता ते थोडंसं तर व्हायला आलेली ती ऑमलेट. ती झाली की मग मी पूर्ण तयार झाली की मग ते करून घेईल. सध्या यामध्ये एक मिनटं, हे बघा पातळपणा भरपूर येतं अजून सध्या. थोडंसं मी ट्राय करतो आहे की इकडं काय होऊ शकतं का, कारण की थोडंसं एक जाड झालेलं आहे. इकडे हाडला हा पार्ट इथं जरासं खाली वाटतं या ठिकाणी, इकडे म्हटलं जास्त सरकून टाकतो. म्हणजे प्रॉपर थोडंसं राऊंड शेपमध्ये जरी आला, अजून काय पाहिजे. ठीक आहे, ते एवढं बस झालं, ते एवढं काही नाही, तेवढं तरी याला बस आहे. तर थोडंसं बाकी आहे अजून, झालं की मग काम झालं. आत्ता जरा उलटा केला, मस्त कुरकुरीत झाला आहे, मस्त घेऊ आपण. मस्त होऊन गेला. परत त्याला उलटवतो. 2 अंड्याचं मस्त झालं आहे ऑमलेट. थोडंसं माझा हा इथला पार्ट खाली पडून गेला उलटा झाला. नंतर काय नाही, तर झालं तर हे झालं की 5 मिनिटामध्ये जेवायला घेतो. सगळं घेतलं गेलं तेवढं पाहतो, बाकी बस बाकी काय फाटलं पण बरं. चला मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाजूची बलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील डेली ब्लॉग ते तुम्हाला दिसत राहतील. ठीक आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही तिथं बघू शकता. चला बाय.